सुखी रोटी खाई पर मेरी करानी पारवी किसी को हमने बचपन में सोच लिया हमने जो कर दिया सोच लिया हमने जो कर दिया चक्कर छोटे फिजिकल पे ध्यान दिया हमने मारने थे और बाकी सबने जान दिया बाप मेरा जमींदार करे दिन और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा बाप मेरा जमींदार करे दिन और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा उनने बेशक सुखी रोटी खाई पर मेरी करा दी बारहवीं वो मैंने बचपन में था सोच लिया मैंने ज्वाइन कर लिया बचपन में था सोच लिया मैंने ज्वाइन कर लिया सर्वांना जय हरी। आपण एकदा घोषणा देऊ म्हणजे ज्यांनी या देश सेवेसाठी जे 16-17 वर्ष आपल्या आयुष्याचे अनमोल दिले त्यांनाही थोडं बरं वाटेल आणि घोषणा देताना कोणीही गप्प राहणार नाही। आपण जर मौन पाळत असलो पण मौन तर साधू संत पाळतात आपण तर सांसारिक माणसं आहे आणि या संसारामधून देश सेवा करणं त्यांच्यासाठी आपण खरोखर घोषणा दिल्या पाहिजे। थोडासा आवाज माझा बसलेला आहे नाही तर माईकची गरज पडली नसती पण आता यांनी जे देशाकरता दिलं तर ते आपला घसा काहीच नाही। भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान जय श्रीराम। खरं तर आज आपल्यासाठी हा दिवस सोन्याचा आहे। सोन्याचं म्हणणं हे वावगं ठरणार नाही कारण की आपण सर्वांनी बघितलं आपल्या पूर्व भागामध्ये जे सुनील भाऊ वलटे कधीनी देश सेवेकरता म्हणजे तुमच्या गावाचं भाग्य आहे की तुमची मुलगी त्यांना दिलेली होती तिथं आहे त्या ताई की आपलं खरोखर भाग्य आहे आणि या भाग्यामध्ये आम्ही पण पूर्व भागामध्ये असल्याचं आम्हाला पण गर्व आहे। आणि आपण बघितलं की सुनील भाऊ वलटे ज्यावेळेस शहीद झाले त्यावेळेस सर्वांकडून चौकून जे श्रद्धांजलीचं वातावरण होतं ते आपण उपळून आलं होतं आणि ज्यावेळेस सैनिक हा देश सेवा करून आपल्या स्वग्रामी परततो त्यावेळेस कोणी असा कार्यक्रम करत नाही। सगळे विचार करतात नाही नाही त्याला एवढं पेमेंट होतं त्याला तेवढं पेमेंट होतं हे करतो ते करतो याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। दत्तू भाऊंनी 17 वर्ष देशाची सेवा केली। देश सेवा करत असताना हैदराबाद सेंटर असेल पटियाला पंजाब श्रीनगर बुजी दिल्ली अंबाला हिमाचल प्रदेश उच देवळाली परत अंबाला जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीर परत आता रिटायरमेंट झाले त्यावेळेस नाशिक मधून रिटायर झाले।
देशाच्या सैनिकाचं महत्व काय हे आपल्याला अजून खूप आपण अजून थोडेसे मागे आहोत की जे सैन्य प्रभू श्री रामाच्या लढाईमध्ये किंवा महाभारतामध्ये जे सैन्याचं छोटं छोटं काम होतं का ते करूनच हा विजय प्राप्त होतो। मग आपण समजतो की श्रीरामचंद्रांनी हा युद्ध केलं, युद्ध लढले, पण त्याच्यामध्ये वानर सेना होती की ही सगळी सेना मिळूनच एक मूठ तयार होती। तसं या भारत देशावरती या पाकिस्तानने आपल्याला खूप संताप येतो ज्यावेळेस आपण टीव्ही बघतो, पुलवामा असेल हे असे काही हल्ले असेल का आपले तळपायाची आग मस्तकाला जाती, पण आपण काहीच करू शकत नाही कारण की आपण सैन्यात नाही। पण आपण सैन्यात नाही म्हणल्यावर काहीच नाही का की आपलं जे गावाचं जे भूषण असतं ते जे खूप नशीबवान असतात जे सैन्यात भरती होतात की ते खूप पूर्वजन्मीचं संचित पुण्य असतं की त्यांना देश सेवा करण्याचं भाग्य लाभतं। आपल्या गावातूनही आमच्या गावातूनही 5 सैनिक आहेत, काही रिटायरमेंट झाले, काही आता देश सेवा करतायत की ते इतके भाग्यवान आहेत की ते त्या भाग्याबरोबरच त्यांच्याकडे त्याग आहे, समर्पण आहे। त्याग कोणतं की आपल्या कुटुंबापासून ते लांब राहतात, त्यांनाही वाटतं आपली दिवाळी ही साजरी आपल्या कुटुंबात व्हावा, पण त्यांच्या डोक्यात ते नाही येत। त्यांच्या डोक्यात आधी येतं की माझ्या देशातला प्रत्येक जण हा दिवाळी साजरी कशी साजरी करील याकरता ते डोळ्यात तेल घालून सीमेवरती आपलं रक्षण करतात। की ते रक्षण करत असताना ते त्याग कोणता करत्या की आपल्या घरच्यांचा, आपल्या गावचा, आपल्या गावातून एखादी चांगली बातमी यावा किंवा चांगला आपल्यावर पाठीचा थाप यावी याकरता ते विचार करत असतात की मी माझ्या रिटायरमेंट नंतर माझ्या गावात जाऊन मी हे कार्य करेन, माझ्या गावात जाऊन मी ते कार्य करेन। हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांची एक थाप त्यांना गरजेची असते। आपल्या गावातूनही असेच आणखीनही भरती व्हावा। आता गेल्या 9 वर्षापूर्वी म्हणजे ही दिवाळी येईल त्याच्या 9 वर्ष अगोदर आम्ही आमच्या देवस्थानावरती बसलेलो होतो, दिवाळीचा सण होता आणि एक पाहुणे होते त्यांनी स्टेटस ठेवला की त्या स्टेटस मध्ये होतं की जे देश में ते दिवाळी वो झेल रहे ती गोली। अरे म्हणलं आपण पण काहीतरी करायला पाहिजे। मग आम्ही यंदाचं हे 9वं वर्ष आहे की एक पंथी भारतीय सैनिकासाठी हा उपक्रम आम्ही साजरा करतो। दिवाळीच्या म्हणजे ज्यावेळेस रक्षाबंधन असतं त्याच्या दुसऱ्या दिवशी एक पंथी भारतीय सैनिकासाठी हा उपक्रम आम्ही राबवत असतो। हा त्याच्यानंतर हा बऱ्याचशा गावांमध्ये तो सुरू झाला। ज्यावेळेस आम्ही उपक्रम चालू केला त्यावेळेस आमचे साहेबराव भाऊ पिंपळे, दत्तू भाऊ जाधव आमच्या गावचे ते तिकडे होते। त्यांनी ते स्टेटस बघितले, त्यांच्या इतर मित्रांना दाखवले की बघा आम्ही जरी इकडे जॉबला आहे पण आमच्या गावकऱ्यांना आमचा अभिमान आहे आणि ते असा एक उपक्रम साजरा करतात। त्याच्यानंतर त्यांचा फोन आला की म्हणे महाराज तुम्ही जो उपक्रम चालू केला, अक्षरशः ते रडायला लागले। आम्हाला असं वाटत होतं की आम्ही फक्त एखाद्या कंपनीत कामाला आहे, पण तुमच्या याच्यातून कार्यातून आम्हाला असं भासतं, असं जाणून दिलं की आम्ही देश सेवा करतो आहे। की देश सेवा करण्यासाठी आपल्याला पाठबळ मिळावा म्हणून आपल्या गावातून, आपल्या घरातून एक पंथी ही भारतीय सैनिकासाठी लावली पाहिजे। आम्ही सुनील भाऊ वलटे यांच्या स्मारकावरती जाऊन पहिली दिवाळी आमची साजरा होत असते। जोपर्यंत आम्ही त्या वीर पित्याला, वीर मातेला, वीर पत्नीला भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या घरी दिवा लावत नाही। हे बरेचसे जणांना माहित नसेल, पण आम्ही हे कुटुंब इथं हजर आहे की आम्ही दर दिवाळी आली का पहिला आम्हाला वेध लागतो की ताईंना साडी कोणती आवडेल, आईंना साडी कोणती आवडेल, त्या पद्धतीने आम्ही घेतो। हे करत असताना कोणी एक जण घेत नाही। आमचं जे युवा प्रतिष्ठान आहे, देवस्थान आहे, यामध्ये सर्वजण 2-2, 3-3, 5-5 रुपये आम्ही जमा करतो आणि त्याच्यातून तो भाव आम्ही निर्माण करून ते वस्त्र त्यांना दिवाळी आपण ती साजरी करत असतो। यामध्ये त्यांचा वाला जे कुटुंबातला सदस्य देश सेवेसाठी गेला तो आम्ही भरून आणू शकत नाही,
पण त्यांनी जे कार्य केलं ते कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि ह्या कार्यातून, ह्या भावनेतून आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो. मग असंच आपल्याला अजून काही करता येईल का देश सेवेसाठी? किंवा आपल्याला आम्ही आमच्या गावात चालू केलेलं आहे की सुनील भाऊ वलटे यांच्या स्मरणार्थ जर कोणी आमच्या गावातून जर भरती होणार असतो त्याची फी आम्ही आमच्या देवस्थानच्या वतीने भरतो. मग ती फी का बरं भरतो की त्या समोरच्या मुलाला कळायला पाहिजे की ही जी फी भरली काय फी जास्त राहत नाही, 200-300 रुपये असते, पण त्याला त्या फी मधूनच पहिल्यांदाच तो ज्या वेळेस भरतीसाठी जातो त्याला त्याच्यातून कळतं की हे जे पैसे आहे का हे सुनील भाऊंच्या नावाने आलेले आणि सुनील भाऊंनी काय केलेलं आहे की देशासाठी बलिदान दिलेलं आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला. आता दत्तू भाऊंना आपण सगळेजण शुभेच्छा देणारच आहोत, पण मी जो अभ्यास करतो तो मुळापासून करतो. या सैन्यातून जर कोणी आपल्या गावातलं जर म्हणजे घरी जर सुट्टीला आला ना त्याला 2च प्रश्न विचारले जातात, कधी आला, कधी जाणार आहे. म्हणजे ते काय करतं माहिती का, आपलेपणा राहत नाही त्याच्यात, ते तुटल्यावर जात. अरे हा मी आताच आलो आणि हा म्हणतो कधी जाणार आहे. नाही तर मग त्याच्या पुढे जर जवळचा मित्र असेल तर काही आणलं का, हीच आपली देश सेवा का, हीच आपली त्या सैन्याविषयी असलेलं प्रेम का, तर हे कधी नसावं. म्हणजे असं कधी कोणी करीत असेल तर त्यांना करीत नका जाऊ, प्रेमाने त्यांना जवळ घ्या. भाऊ तुम्ही आता कुठे आहे ड्युटीला, तिथं कसं वातावरण आहे. आता मग गेल्या 11 वर्षापासून सैन्यासाठी खूप चांगले दिवस आहे. त्यांना सरकारने चांगल्याशी मुभा दिलेली. आम्ही काही मागच्या सरकारला टीका करणारे नाही, पण जे सत्य आहे ते सत्य मांडायला काही हरकत नाही की या सैनिकाला आपलेपणा पाहिजे असतो. मी गावात आलो ना माझ्या मित्रांनी मला विचारलं पाहिजे की बाबा तू कसा आहेस, पण त्याच्या आधी विचारलं जातं तू कधी आला आणि कधी जाणार आहे. हा आपलेपणा त्याच्यातून तुटू नाही. मी दत्तू भाऊंना शुभेच्छा देतो की आपल्या हातून देशाची सेवा घडलीच. आम्ही प्रत्येकाच्या लग्नात जातो तेव्हा सांगत असतो दोघांच्या हातून देशाची धर्माची सेवा घडो, पण खरोखर ती देशाची सेवा जे करतात की ते सैन्य करतं आणि या सैन्याच्या बळावरतीच आम्ही महाराष्ट्रात, आम्ही देशात बोलतो, चालतो, मोकळा श्वास घेतो. आणि जर हे जरी 1 मिनिट जरी इकडं तिकडं झाले तर आपलं काय होईल आपल्यालाच माहित नाही. पण ह्या देशाच्या सैनिकाचा आपण सन्मान करूया की ज्यांनी वयाचे 17 वर्ष महत्वाचे असतात. हे जो टप्पा असतो का हा खूप महत्वाचा असतो, हा जीवनाला टर्निंग पॉइंट देणारा असतो. आणि ह्या टर्निंग पॉइंटच्याच यांनी जे 17 वर्ष देशासाठी दिले त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आम्ही भाऊंकडून अपेक्षा करतो की जशी धर्माची सेवा घडली, जशी देशाची सेवा त्यांनी केली, यापुढे देवाची आणि धर्माची घडो, आई वडिलांची घडो. आणि आम्हाला तुमचावाला सार्थ अभिमान आहे कारण की आम्ही तुमच्यासारख्या वीरांच्या, तुमच्यासारख्या सैनिकांच्या जीवावर आम्ही महाराष्ट्रभर मोकळा श्वास घेऊ शकतो, धर्माचा प्रचार करू शकतो. हा आम्हाला तुमचावाला अभिमान आहे. यापुढेही तुमच्याकडून आई वडिलांची सेवा घडो आणि कुटुंबाकडे जास्त वेळ द्या कारण की तुम्ही महत्वाचे कुटुंबापासून दूर होतात. नातेवाईकांना वेळ द्या. आणि अशा तुमच्या पाठीमाग श्री गुरुदेव दत्तांचा सदैव आशीर्वाद राहो, यापुढेही राहणारच आहे. आणि जर काही वाटलं तुम्हाला आमच्याकडून काही अपेक्षा आहे तर आम्हाला कधी सांगा, आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आमचं देवस्थान देश आणि धर्मासाठी कधीही तत्पर आहे. जर तुमच्या गावातूनही जर कोणी भरतीसाठी जाणार असेल, त्याच्याकडे बुट्ट नसेल, फीला तर काही प्रॉब्लेम येतच नाही, पण तरी पण एक दत्तगुरूंचा आशीर्वाद म्हणून जर कोणी भरती होणार असेल तर नक्की आम्हाला सांगा, आम्ही ती फी दत्तगुरूंचा आशीर्वाद म्हणून नक्कीच भरू. यापुढे आम्ही गोसेवेसाठी आपण गोशाळा चालू करत आहोत की आपल्या घरातली माय आणि गोट्यातली गाय ही सुरक्षित कशी राहील याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये कोणीही गणपती विकत आणायचा नाही. आम्ही तुम्हाला आमच्या देवस्थानच्या वतीने जे आपण गोशाळा तयार करत आहोत तर त्या गोशाळेतून जे शेण राहणार आहे त्या शेणापासून आम्ही गणपती तयार करत आहोत.
आणि प्रत्येकाला तिथं येण्याची गरज नाही. आम्ही तुमच्या दारात येणार आहे आणि तो गणपती तुम्हाला देणार आहे. त्याच्या पुढं पण जर समजा गावरान गाय कोणी जर विकत असेल, खाटी असेल म्हणून, तर ती विकू नका. आम्ही तुमच्याकडून 20 रुपये किलोनी शेण विकत घेणार आहे. आणि जे गणपती आहे का ते सगळे मोफत आहे. तर हे देश सेवा करतात, आम्ही धर्माची सेवा करतो. म्हणजे दोघांचा थोडासा सहयोग जुळून आला की विश्व सुंदर, जीवन सुंदर जगता येतं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. अतिशय आभारी आहोत महाराज. येणाऱ्या सर्व वक्त्यांचे मौलिक विचार निश्चितपणानं या ठिकाणी मार्गदर्शक राहणार आहेत. आपला प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचा आचार आणि आपलं मार्गदर्शन निश्चितपणानं मौलिक आहे. आम्ही त्याचं स्वागतच करतो. परंतु आदरणीय चव्हाण साहेब परिवाराबद्दल बोलणारे अनेक वक्ते आहेत आणि म्हणून मी येणाऱ्या वक्त्यांना या ठिकाणी मी नम्र निवेदित करतो की अगदी थोडक्या वेळेमध्ये, थोडक्या टायमामध्ये आपण सर्वांनी आपले मौलिक विचार या ठिकाणी प्रदर्शित करायचे आहेत, मांडायचे आहेत. या ठिकाणी याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले मला अभिमान वाटतो आदरणीय सुभेदार शहीद सुनीलजी वलटे साहेब माझे क्लासमेट होते आणि शहीद झाल्यानंतर आपल्या मुलाचा पराक्रम अंगा खांद्यावर घेऊन येणारा वीर बाप, वीर पिता यांचा नामोल्लेख या ठिकाणी अनावधानाने राहून गेला. मी आदरणीय वीर पिता रावसाहेब पाटील वलटे यांना आमंत्रित करतो की त्यांनी देखील या ठिकाणी येऊन या स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. वीर पिता आदरणीय रावसाहेब पाटील वलटे. पाठीमागच्या बाजूला बसलेल्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी. आलेल्या झालेल्या सिंदूर ऑपरेशनचं नेतृत्व आपल्यातीलच महिला भगिनींनी केलं होतं, याचा आपल्याला सार्थ अभिमान असू द्या. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण अतिशय सायलेंट हा कार्यक्रम पाहायचा. हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपल्या गावच्या भूमिपुत्राच्या स्वागत प्रीत्यर्थ आहे. मी या ठिकाणी आदरणीय माजी सैनिक जवान असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रावसाहेब पाटील गांगवे आपणास या ठिकाणी नम्र निवेदित करतो की आपण देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय गांगवे साहेब. वीर पत्नी आदरणीय मंगलताई रावसाहेब पाटील वलटे आपला देखील नम्र निवेदित आहे की आपण देखील या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. वीर पत्नी मंगलताई वलटे आपल्या पतिराजांचा पराक्रम अंगा खांद्यावर घेऊन येणाऱ्या, नवे नवे अभिमानाने मिरवणाऱ्या आदरणीय मंगलताई वलटे आपला देखील नम्र निवेदित आहे की आपण देखील या ठिकाणी या स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय गांगवे साहेब आपणास नम्र निवेदित आहे की आपण देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. जय हिंद. सर्वप्रथम आपल्या भारताची शान, आपल्या महाराष्ट्राची शान, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची शान नव्हे, आपल्या कोपरगावची शान आणि त्या कोपरगावमधील आपल्या दहेगाव वलके या गावातील एका सर्वसामान्य व्यक्ती, आता त्यांना आपण सर्वसामान्य म्हणू शकत नाही कारण त्या व्यक्तीने आपल्या भारताची शान वाढवलेली आहे. अशा सर्वप्रथम मी शहीद नायब सुभेदार सुनील रावसाहेब वलटे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आज हा जो कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमाचा साक्षीदार आपण सर्वजण होत आहात आणि मी पण होत आहेत, माझा पूर्ण परिवार होत आहे. हा असा भव्य दिवस सोहळा, हा याचे आपण जे साक्षीदार होत आहेत असा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. खरं तर आपण खूप भाग्यवान आहात कारण ज्यावेळेस आम्ही सेनेत असतो, सेनेत असताना बजरंगबलीला खूप महत्त्वाचं स्थान असतं आणि आजचा हा जो कार्यक्रम बी होत आहे तो आपल्या बजरंगबलीच्या प्रांगणातच होत आहे, त्यांच्या मंदिरात होत आहेत. तर त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहात. मी स्वतः खूप भाग्यवान समजतो. आमच्या एक सर्व्हिसमॅन असोसिएशनच्या वतीने आमची सर्व टीम इथे हजर आहे, त्या सगळ्यांच्या वतीने, सर्व सैनिक परिवाराच्या वतीने प्रथमतः मी वलटे साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. तसेच दत्तात्रय रामकृष्ण चव्हाण साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो की साहेब आपण आपले 17 वर्ष सही सलामत देश सेवा करून मायभूमी परतत आहात आणि मायभूमीत परतत असताना परत आपली दुसरी इनिंग सुरू होणार आहे. परंतु ज्या पहिल्या इनिंगसाठी ज्या खास खळगा होत्या, त्या खास खळगा ज्या आपण पार पाडल्यात त्यामध्ये आपले आई वडील स्वर्गीय रामकृष्ण काकांना मी आदरांजली अर्पण करतो.
त्याचप्रमाणे मावशींचा मी खूप खूप आभारी आहे की आपण देशसेवेसाठी असा पुत्र अर्पण केला. या गावकऱ्यांचं मी खूप खूप आभारी आहे की त्या गावकऱ्यांनी असा हा पुत्र देशसेवेसाठी दिला. मी आपणा सर्वांचे एक सर्व्हिसमॅन असोसिएशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि साहेब आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु आपली ही 17 वर्षाची जी सेवा होती त्या सेवेमध्ये आपलं कुटुंब पूर्ण खूप साथ देणारं होतं. त्या आपल्या भावांना, वहिनींना आणि आमच्या आदरणीय ताईंनी जी तुम्हाला खंबीर साथ दिली. कारण ज्यावेळेस तुम्ही देश सेवा करत होता त्यावेळेस आपली मायपित्याची सेवा करणाऱ्या ताई होत्या, तुमचे बंधू होते, तुमच्या वहिनी साहेब होत्या. त्यांचं मी या मंचावरनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना परत एकदा मी नम्र निवेदन करतो की आपण आपल्या मौलिक विचार निश्चितपणाने आम्हाला मार्गदर्शक राहणार आहे. परंतु अतिशय थोड्या वेळामध्ये आपण आपल्या मौलिक विचार या ठिकाणी सांगायचे आहे, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आजचा हा सुंदर कार्यक्रम मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे करण्याची संधी मला मिळाली ती MSCBतील आमचे मित्र, आपल्या गावचे भूमिपुत्र असलेले आदरणीय अनिलजी शिरसाट साहेब, आपलं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. यानंतर मी आमंत्रित करतो या ठिकाणी आदरणीय कोपरे साहेब, आपणास नम्र निवेदित करतो की आपण देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय कोपरे साहेब. सर्वांना नमस्कार. जय हिंद. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम आहे आमच्या या भारतीय सेनेमध्ये सर्व्हिस करून आलेले आमचे मित्र श्री चव्हाण यांनी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये 17 वर्ष पूर्ण करून या देशाची एक एक्सलन्सी म्हणजे अतिउत्तम हा शब्द त्यांना मिळालेला आहे. सर्व्हिसचा अतिउत्तम शब्द हा सर्व्हिसमध्ये कसा मिळतो की खरोखरच एक प्रामाणिकपणे जी काही या देशाचे संरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे अधिकारीपासून तर एक शिपायापर्यंत, तर त्यांनी त्यांच्या रँकमध्ये पूर्ण प्रामाणिकपणामध्ये सर्व्हिस करून एक चांगल्या आरोग्यामध्ये आपल्या समोर ते बसलेले आहेत. फार आनंद वाटतो आम्हाला देखील की आमचा देखील भाऊ की या आमच्या सैनिक परिवाराच्या देशाची सेवा करून राहिलेलं आयुष्य जे उर्वरित आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीनं आपल्या परिवाराला देऊन आणि आपण देखील या ठीक आहे जय जवान जय किसान, जय जवानची भूमिका तर निभावलेली आहे. पण जर त्यांना शेती वगैरे असेल तर मला माहीत नाही, एवढं इंटरॅक्शन आमचं झालेलं नाही. परंतु या निमित्तानं मी त्यांचं जो उर्वरित आयुष्य आहे त्यांनी आपल्या लेकरामध्ये आईवडिलांच्या सेवेमध्ये आणि आपलं जे काही आयुष्य जर असेल तर म्हणजे वय जर असेल तर त्यांनी जरूर पुनर्वसन त्यासाठी परीक्षा देऊन ते कार्य करू शकतात. कारण उदरनिर्वाह करणं केवळ टाइमपास हा रिटायर झाल्यानंतर खाली गप्प बसणं नाही. बहुतांशी आमच्या एक माजी सैनिकामध्ये रिटायर झाल्यानंतर कमी वर्षात सर्व्हिस करून येतो आणि तो UPSC MPSC परीक्षा देऊन सरळ सेवा परीक्षा जी असते ते पास होतात. अभिमान वाटतो आम्हाला की आल्यानंतर देखील जवान हा खाली गप्प न बसता त्याचं जे स्वरूप आहे देशाची सेवा केलेलीच असते पण उर्वरित आयुष्य देखील इतर सेवामध्ये म्हणजे सर्व्हिस दोन आर्थिक त्याचं नियोजन त्याचा परिवार अजूनही त्या पद्धतीनं लेकरांचं शिक्षण म्हणजे सोपं नाही. आजचा जो आर्थिक जो भाग आहे रिटायर्ड माणूस झाल्यानंतर त्याला भरपूर अडचणी असतात. केवळ एक सेवा केली आणि म्हणून गप्प बसायचं उर्वरित आयुष्य आपलं घालायचं जे कसं घालायचं तर त्यांनी ते ठरवावं. माझी विनंती राहील की त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपला या जे काही परीक्षा आहे MPSC UPSC थ्रू
त्यांनी परत जर त्यांची इच्छा असेल, परिवाराची जर इच्छा असेल तर सर्व्हिस करण्याची त्यांनी करावं आणि त्यांच्या पुढील वाटचालीत आमच्या माजी सैनिक परिवार जो एक सर्व्हिसमॅन असोसिएशनची आमची संघटना आहे कोपरगावची, त्या संघटनेच्या वतीनं आमचे अध्यक्ष श्री युवराज गांगवे आणि जे इथं वर्ग आलेला आहे आमचा माजी सैनिकांचा, त्यांच्या वतीनं मी त्यांना पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. प्रकाश बाजीराव पाटील शिंदे, आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत अगदी थोड्या वेळामध्ये, थोड्या काळामध्ये व्यक्त करायचं आहे. प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो आणि आज दत्तात्रय चव्हाण याला माजी सैनिक म्हणायला काही हरकत नाही. आता आजी तर नाही म्हणता येणार, परंतु माजी सैनिक म्हणून दत्तात्रयला धन्यवाद देतो. जी सेवा त्यांनी केली ती अतिशय उत्कृष्ट आणि निस्पृह भावनेने केलेली आहे, म्हणून त्याला धन्यवाद देतो. खरं पाहिलं तर मी काही परक्या गावचा नाही, मी याच गावचा आहे आणि चव्हाण कुटुंबाला मी अतिशय लहानपणापासून ओळखतो. दत्तात्रय आणि त्याचा मोठा भाऊ भजन यांचे वडील रामकृष्ण मामा चव्हाण, आम्ही त्यांना मामाच म्हणायचो. सुमन मामी या ठिकाणी हजर आहेत, त्यांना आम्ही मामीच म्हणतो. पहिल्यापासून लहानपणापासून ते आमचे मामा आणि मामीच आहेत. एक सांगायचं म्हणजे हे कुटुंब शेतकरी व्यवसायातून पुढे आलेलं कुटुंब आहे. रामकृष्ण मामा हे अतिशय कष्टाळू आणि निष्ठुर वृत्तीनं आणि तन्मयतेनं शेती करणारे असे शेतकरी होते. ते आज हयात नाहीत आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचं निधन झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी उपस्थित जे आहेत त्या सुमन मामी यांना मी फार धन्यवाद देतो. आपले पती गेल्यानंतर जे आपलं आईचं जे कर्तव्य असतं, आपल्या मुलांना जे संस्कार द्यायचे असतात आणि शिकवण द्यायची असतात, तर ती शिकवण सुमन मामीने दिलेली आहे. त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुक करतो. आपल्या मुलांना जे शिक्षण द्यायचं आहे, जे वळण लावायचं आहे, जन्मालापासून माणूस असो किंवा पुरुष असो, स्त्री असो, त्याला पहिली आई ही गुरु असते आणि आपल्या आई जे आपल्याला शिकवण देईल तीच आपल्या मुलांनी पुढे चालवायची असते आणि तेच शिक्षण बजरंग चव्हाण आणि दत्तू चव्हाण यांनी ते अंमलात आणलं आणि आजही आईच्या शब्दाच्या बाहेर ते नाहीत हे मी जवळून पाहतो. कारण मी जेव्हा शाळेतून निघालो, मी शेती करायला लागलो, मी सुद्धा लहानच होतो आणि रामकृष्ण मामा हे माझ्या जवळच राहतात, काय फार लांब राहत नाही, चव्हाण कुटुंब माझ्या जवळच राहतात आणि शेती कशी करायची याचं शिक्षण मला रामकृष्ण मामांनी मला दिलं होतं. मी शेती करायला लागलो, आऊत कसं हाकायचं, बैल कसे बांधायचे, आऊत कसं वेठायचं हे मला त्यातलं काही कळत नव्हतं. परंतु मी जवळ 2-5 वर्ष त्यांच्यामध्ये, पूर्वी शेती करायची म्हटलं का बैल शेती होती, ट्रॅक्टर नव्हते आणि बैल शेती करीत असताना 2 शेतकऱ्यांनी एकमेकाची सावड करायची असते. मग ती पेरणीला 2 आवतं लागतात आणि माझी ही रामकृष्ण मामांची आणि माझी नेहमी शेतीच्या कामामध्ये सावड असायची. सावड म्हणजे एकमेकाला सहकार्य. माझं त्यांची माझी 20 एकर शेती आणि त्यांची 8 एकर शेती, हे दोन्ही शेती एक वेळेला, त्यावेळेला हा सगळा संपूर्ण शिवार रब्बीचा शिवार होता. संपूर्ण एकमुखी पेरणी फक्त ज्वारीची केली जात होती आणि हे 20 आणि 28 एकर शेतीची पेरणी करायची बैल लावताना आम्ही 15 दिवस रामकृष्ण मामाला आम्ही पेरणी करत होतो आणि मी त्यांच्यापासून शेती शिकलो. नंतर एकदा मनुष्य काही उपजत शिक्षण घेतलेलं नसतो, कोणाचा तरी अनुभव पाठीशी लागतो आणि त्यांचा अनुभव माझ्या पाठीशी होता. आज शेती विकसित झालेली आहे, आज प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आलेले आहेत, आता बैल आऊत राहिलेलं नाहीये. परंतु प्राथमिक शिक्षण हे मला शेतीचं हे रामकृष्ण मामाकडून मिळालं आणि आज ते आज जरी हयात नसते तर त्यांना मी आजही त्या धन्यवाद देतो आणि श्रद्धांजली सुद्धा अर्पण करतो. आता राहिला प्रश्न आता नवीन पिढीचा. आता तुम्ही आताच एक वाक्याने सांगितलं तर दत्तूने आता इथून पुढे शेती करावी. महोदय, मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. तो मुळातच शेतकरी आहे,
तो चांगली शेती करतो. तो मिलिटरीत जायच्या अगोदर तो शेती करीत होता, शेतीचा आऊत हाकीत होता, त्याला सगळी शेतीची माहिती आहे. तो कुठल्याही परिस्थितीत काही अडचणी नाहीये हे या ठिकाणी मी तुम्हाला नम्रपणे सांगतो. आणि तो चांगली शेती करेल. आजही तो शेतकरीच आहे. तो शेती नाही असं समजू नका तुम्ही. त्यांना 8 एकर शेती आहे दोघा भावांना. आणि चांगल्या पद्धतीत दोघंही बंधू अतिशय प्रेमानं, अतिशय जिव्हाळ्यानं आपल्या आईच्या सांगितल्यावर, आपल्या आईच्या मार्गदर्शनानुसार आपला प्रपंच ते आज चालवित आहेत. आणि याच्याबद्दल त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं थोडं आहे. या ठिकाणी बरचसं बोलण्यासारखं आहे, परंतु देवदेकांनी सांगितलं मला तर तुम्ही कमी बोला आणि थोडं बोला. वेळ जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे अजून खूप बोलण्यासारखं आहे. परंतु या ठिकाणी मी थोडक्यात थांबतो. आणि दत्तूने जी आज देशासाठी जी सेवा केली, खरं पाहिलं तर आपण जी घोषणा देतो जय जवान जय किसान, हा देश आपला कशावर आधारित आहे? आपल्या जवानावर आधारित आहे. आणि आपले जवान जर आपल्या देशाचं संरक्षण करीत नसले तर आपलं काही खरं नाही. आणि आज आपण निवांत जे झोपतो तर आपल्या देशाच्या जवानामुळेच झोपतो आपण. आपले जवान आपल्या देशाचं संरक्षण करतात. आणि जय जवान जय किसान. आणि जो शेतकरी जो आहे तो शेती करतो प्रामाणिकपणे, म्हणून आपल्याला पोटभर खायला अन्न मिळतं. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या देशामध्ये सैनिक आणि शेतकरी, किसान म्हणजे हा शेतकरी, हा निस्पृह भावनेने आपली सेवा करतो तो. आणि खरं वास्तविक पाहता आजकाल आपल्या देशामध्ये घ्या किंवा राज्यामध्ये घ्या, कुठेही घ्या, भ्रष्टाचार इतका मोकाळलेला आहे का त्याला माफ नाही राहिलेलं आहे. कुठेही जा तुम्ही, तुम्हाला 2 पैसे त्याच्या तोंडात पावल्याशिवाय तुमचं काम होत नाही. परंतु फक्त सैनिक हा आपल्या निष्पृह भावनेने त्याची आपल्या देशाची सेवा करतो. आणि शेतकरीच फक्त आपल्या शेतीची निष्ठेने सेवा करतो. त्याच्यामुळे जय जवान आणि जय किसान हेच आज देशामध्ये श्रेष्ठ आहेत, हेच या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी दत्तूला धन्यवाद देतो. त्यांनी आपल्या देशाची सेवा केलेली आहे, याच्याबद्दल त्याला पुन्हा एकदा वारंवार धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. अतिशय आभारी आहे साहेब. अतिशय मार्मिक अशा गोष्टीवरती आपण टिप्पणी केली आणि आपलं घणाघात मत प्रदर्शित केलं. परंतु ते मत प्रदर्शन करायला देखील वाघाची छाती असावी लागते. आणि म्हणून आज या ठिकाणी मी मोजक्या शब्दामध्ये आपण पुन्हा मी आपणास नम्रनिवेदन करतो की आपण आपलं मत प्रदर्शन करायचं आहे. पर्जन्यराजाचं आगमन होण्याची शक्यता आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपणास मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मोजक्या शब्दामध्ये आपलं मत या ठिकाणी प्रदर्शन करायचं आहे. या ठिकाणी मी आदरणीय प्रगतशील शेतकरी रमेशजी नारायण राघवने साहेब आपणास विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं आहे, मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व पाहुणेरावळे या ठिकाणी उपस्थित असलेले आज या 2 कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आपल्याच गावातील एक शेतकरी कुटुंब असलेलं व्यक्तिमत कैलासवासी रामकृष्ण चव्हाण यांचे सुपुत्र आज देश सेवेतून निवृत्त होत आहे. आणि त्यांचा या ठिकाणी देश सेवेचा सांगता समारंभ या ठिकाणी होत आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित राहिला, आपणाला माझ्या वतीनं धन्यवाद. त्याचप्रमाणे आता सर्वांनी सांगितलं त्यांची देश सेवा झाली. देशाच्या दृष्टीने सैनिक आणि शेतकरी हे 2च घटक अतिशय महत्त्वाचे आहे, आज सर्वांनीच सांगितलं आतापर्यंत. कारण की लालबहादूर शास्त्रींनी पंतप्रधान असताना ही घोषणा केली होती की जय जवान जय किसान. आणि त्यांनी त्यावेळेस भारताचं भवितव्य कशावर अवलंबून असेल तर ते जवानावर अवलंबून असेल आणि शेतकऱ्यावर अवलंबून असेल. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस ती घोषणा केली. ही घोषणा आजपर्यंत आपण सर्वजण आपण अंमलात आणतो आहोत. तर खरोखर आज आपण जे सुखी आणि समृद्ध आहोत ते केवळ सैनिकांच्या भरोशावर आहोत आणि शेतकऱ्यांच्याच भरोशावर आहोत. आपण सर्वांना आज जगाचा पोशिंदा म्हटलं जातं शेतकऱ्याला. त्याचप्रमाणे जगाचे सैनिक सुद्धा आज जे जगाचे कर्ते करवित आहेत. दत्तात्रय भाऊ जे आज सेवेतून रिटायर झाले त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो पुढील याच्यासाठी. जी त्यांची देश सेवा झाली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. सूत्रसंचलन करणाऱ्यांनी सांगितलं का थोडक्यात आठवा, तरी मी त्याबद्दल शॉर्ट बट स्वीट अत्यंत आभारी आहे. आपण आमच्या सूचनेचं तंतोतंत पालन केलं. या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय
वाल्मिकरावजी भुकरे पाटील आपणास देखील नम्र निवेदित करतो की आपण देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. विनंती आहे. गौरव होतो गुणीजनांचा आणि आज या ठिकाणी दत्तूभाऊंची जी सेवापूर्ती झाली देश सेवेमधली आणि त्या सेवापूर्तीच्या निमित्तानं या ठिकाणी हा आपला एक अतिशय गोड असा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली या ठिकाणी स्टेजवरती बसलेली सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आपण सर्वच जण, गोदेगाव ग्रामस्थ, त्याचबरोबर चव्हाण परिवाराचे आलेले सर्व आपतेष्ट सगळे सोयरे, या सर्वांचं प्रथमतः मी मनपूर्वक या गोदेगाव नगरीमध्ये आभार मानतो, स्वागत करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा जो गौरव सोहळा आहे, या गौरव सोहळ्याचं खरं जे गोंडस फूल आहे चव्हाण परिवार, आणि हे फूल ज्या परिवाराच्या आपण ज्याला म्हणतो फुलवणं, आणि हे फूल जर खऱ्या अर्थानं कोणी फुलवलं असेल तर या चव्हाण परिवाराच्या माता सुमनबाई चव्हाण सुमनबाई चव्हाण यांना तर मी आदरपूर्वक या ठिकाणी नतमस्तक होतोच, परंतु त्याच्याही खऱ्या अर्थानं आम्ही आमचे रामकृष्ण दादा चव्हाण यांना आम्ही दादा म्हणायचो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक नावाचा उल्लेख करावा, ज्या आमच्या मातेनं हे फूल फुलवलं ती माता खऱ्या अर्थानं भागूबाई चव्हाण. आणि भागूबाई चव्हाण या इतक्या मानाच्या मोठ्या होत्या की चव्हाण दादाच्या त्या सुविद्य पत्नी सुमनबाईच्या आधी होत्या. आणि हे फूल फुलवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या मातेनं त्यावेळेला समजा हे योगदान दिलं. कोण बाई आजच्या काळामध्ये पतीला दुसरी पत्नी कर आणि तुझा संसार मोठा कर अशी म्हणणारी. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी त्या मातेलाही मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी दत्तभाऊंना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे त्यांच्या देश सेवेबद्दल, परंतु आता या ठिकाणी त्यांची देश सेवा झाली. आता देश सेवा झाल्यानंतर एका मातेची सेवा त्यांची आटोपली, परंतु त्यांनी आता दुसऱ्या मातेची सेवा करावी. दुसऱ्या मातेची सेवा करीत असताना त्याचबरोबर आपण ज्या गावामध्ये जन्म घेतला, कर्तव्य म्हणून त्या गावाचं देणं म्हणून त्या गावाची सुद्धा आपण या ठिकाणी एक सैनिक या नात्याने सेवा करावी. त्याचबरोबर आपले सर्व नातेवाईक आपल्यावरती आतापर्यंत थोडेसे रुष्ट झाले असतील. आपण आपला देश सेवेमध्ये जो वेळ दिला त्याच्यामुळे आपण आपल्या पाहुण्या रावळ्याकडे जाऊ शकलो नाही. याही पाहुण्या रावळ्यांसाठी आपण आता थोडासा वेळ दिला पाहिजे. काही वेळ देवाला द्यावा, काही वेळ भावाला द्यावा, काही वेळ गावाला द्यावा, आणि तेवढाच वेळ आपल्या सगळ्या नातेवाईकांना द्यावा. याच्यातून तुम्ही देश सेवा जी केली त्याच सेवेचा खरा जो पुढचा समजा इतर सेवा करण्याचा तुम्हाला जो समजा इथून पुढे अधिकार प्राप्त झाला, आणि ही सेवा आपल्या हातून घडावी, आणि ही सेवा आपल्या हातून घडण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित सर्व जनसमुदायाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. गावातील माझ्या भुकरे परिवाराच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपली जी सुवेद्य पत्नी आहे छायाबाई, तिचंही कुंकू बळकट आहे. तिलाही आपल्या सर्वांच्या वतीनं अगदी पुढील आयुष्य दिमाखानं जगण्यासाठी म्हणून सगळ्यांच्या वतीनं समजा शुभाशीर्वाद देतो. आणि खऱ्या अर्थानं एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगावीशी वाटते की माणूस हा प्रेमाने मोठा होत असतो. आणि वीरपुत्र जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाईचे संस्कार झाले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले, तसं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी सांगतो, आमच्या रामकृष्ण दादा चव्हाण यांच्या बरोबर आमच्या वहिनी सुमनबाई यांनी नांगर हाकला. शेती कशी करावं ही महिलांनी या बाईकून शिकावं. शेती फुलवली, शेती फुलवल्यानंतर समजा मुलं फुलवली, आणि मुलं फुलवता फुलवता देश फुलवला, गाव फुलवलं. आणि म्हणून गावाला अगदी या परिवाराबद्दल या कुटुंबाबद्दल अभिमान आहे. आणि मी या गोधेगावच्या वतीनं त्याचबरोबर गावात असलेले सर्वांची मी नावं घेऊ शकत नाही, परंतु जेवढे जेवढे गावातील परिवार आहेत या सगळ्या परिवाराच्या वतीनं, गावात जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत या सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी
या दत्तूभाऊचं भावी जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, त्यांच्या हातून उत्तम प्रकारचे कार्य घडवत अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. उपस्थित सर्वांचे एक वार पुन्हा मनस्य स्वागत करतो, आभार मानतो. संयोजकांनी जो वेळ दिला त्याबद्दल संयोजकाचेही मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. कार्यक्रम खूप मोठा आहे आणि म्हणून येणाऱ्या संयोजकांना, येणाऱ्या वक्त्यांना मी विनंती करतो परत एकदा की आपण सर्वांनी 2-2, 3-3 मिनिटं बोलायचं आहे. या ठिकाणी मी आवर्जून आमंत्रित करतो आदरणीय अशोकराव विठ्ठलजी भोकरे पाटील, आपण देखील या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. मी निवेदक साहेबांचं अगदी तंतोतंत पालन करणार आहे. आजच्या गोड कार्यक्रमाचं मुख्य दैवत दत्तूभाऊ चव्हाण, आपल्या 17 वर्षाच्या प्रतिनिधित्व सेवेनंतर आपण आपल्या मायभूमीमध्ये परत आलात. मला एकच म्हणावंसं वाटणार या ठिकाणी, तुम्ही सेवानिवृत्त झाला आहात, परंतु तुमची सेवा संपलेली नाहीये. मी बघतो या ठिकाणी या कोपरगाव भागातील जेही आर्मी जवान, रिटायरमेंट झालेले जरी जवान असतील तर त्यांचं कार्य फार महान आहे. या ठिकाणी माझ्याच गावचे रवींद्र भागवत असेल, पठाडे असतील, त्यानंतर दहेगाव येथील गवंदे साहेब असतील, त्यानंतर आता दत्तूभाऊ चव्हाणला सुद्धा तेच एक सांगणे माझ्या आलं का या लोकांच्या यांचं जे कार्य आहे याच कार्यावर आपण पावलावर पाऊल ठेवा आणि सेवा तुमची संपलेली नाही, तुम्ही पण सेवा, सामाजिक सेवा म्हणून करावी. आणि दुसरं उदाहरण मला असं या ठिकाणी जाता येईल महिलांकरता, आमच्या गोरेगावच्या भगिनी मंगलताई वैटे यांच्या पतीच्या निधनानंतर मला एक अभिमान वाटतोय. त्या कुठेही खचून गेलेल्या नाही, खचलेल्या नाही. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, आणि कुटुंबाची जबाबदारी नाही तर या कोपरगाव भागामध्ये कोणताही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी त्यांचं दान रूपामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि दत्तूभाऊच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो. दत्तूभाऊंना ज्यावेळेस शुभविवाह झाला त्यावेळेस आशीर्वाद नक्कीच दिलाच असेल कोणीतरी, परंतु जाता जाता मी पण या ठिकाणी माझ्या भोकरे कुटुंबाच्या वतीनं, माझ्या गावच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं, सोसायटीच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, जय योगेश्वर पर्यंतच्या वतीनं तुम्हाला तुमचं आयुष्य सुखा समृद्धीचं, भरभराटीचं जावं, तुमच्या हातून परत एकदा साधू संतांची, देशाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सेवा घडवून एवढा आशीर्वाद देतो आणि माझं लांबलेलं 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या गावचे भूमिपुत्र असलेले आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये सध्या कोपरगावचे कार्यरत असलेले, पण त्याच्याही पल्याड जाऊन त्या क्षेत्रातील कामगारांच्या समस्या आंदोलनाच्या माध्यमामधून मांडणारे, नवे नवे एमएससीबीतील कामगारांना न्याय मिळवून देणारे कामगार मित्र, आदरणीय माझे मित्र आदरणीय अनिलजी शिरसाट साहेब, आपणास मी नम्र विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद प्रदीप भाऊ, आपण मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. कार्यक्रमाचे आयोजक असतील, संयोजक असतील, यांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी या गोड अशा कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमचे बंधू सन्माननीय दत्तूभाऊ चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सन्माननीय मातोश्री आणि मंचावर उपस्थित वीरपत्नी वंटीताई आणि सर्व उपस्थित या ठिकाणी मान्यवर, गोरेगाव गावातील सर्व माजी सरपंच, पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन, आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आपणा सर्वांचं या ठिकाणी चव्हाण परिवाराच्या वतीनं, माझ्या 20 तांत्रिक
तांत्रिक कामगार युनियनच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर खूप अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये चव्हाण कुटुंबियांनी खूप असं जिल्हा परिषद शाळेत शिक्षक घेऊन आपलं ध्येय पूर्ण केलं. मोठा स्वप्नील हा आमच्या महावितरण कंपनीमध्ये यंत्रचालक या पदावर तळेगाव उपकेंद्र या ठिकाणी काम करतो. छोटा बंधू आपल्या समोरच आहे, दत्तूभाऊ यांनी आपली यशस्वी अशी 17 वर्ष या भारताची सेवा केली, या देशाची सेवा केली. खरोखर अभिमानास्पद कार्य दत्तूभाऊंनी आपल्या 17 वर्षाच्या कार्यकाळात केलं. खरोखर देश सेवा करणं, आपल्या कुटुंबापासून एवढे दिवस लांब राहणं आणि 17 वर्ष देशाची सेवा करणं ही खूप मोठी एक देशासाठी कामगिरी असते आणि गावाच्या साठी तो एक फार मोठा अभिमान असतो. म्हणून आपल्या गावामध्ये ज्या सैनिकांनी ज्या मेजर लोकांनी किंवा मेजरांनी काम केलं, खरोखर त्यांचं देशासाठी फार मोठं योगदान आहे आणि तो आपल्या गावाचा फार मोठा अभिमान आहे. सर्वच बोलायला गेलं तर खूप मोठा वेळ झालेला आहे, त्यामुळे शॉर्टकट स्वीट दोनच शब्दात मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. यापुढील कार्यकाळात दत्तूभाऊंनी आपल्या कुटुंबाची सेवा करावी, आपल्या आईची सेवा करावी, आपल्या भावाची सेवा करावी, सर्वांची सेवा करावी, त्याप्रमाणे गावाची सेवा करावी अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं दत्तूभाऊंना एक सजेशन देतो. आणि यापुढील काळात त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी उपस्थित आमचे MSCBचे बरेचसे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील भविष्यासाठी दत्तूभाऊंना पुढे शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक. आभारी आहे शिरसाट साहेब. देशाच्या भ्रष्ट यंत्रणेला चाप लावण्याचं काम देशातला प्रभावी कायदा करतो आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कायदेतज्ञ, या गावचे भूषण असलेले ॲडव्होकेट गणेशजी भोकरे साहेब, आपणास मी नम्र निवेदन करतो की आपण देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं आहे. ॲडव्होकेट गणेशजी भोकरे. आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या गावातील दत्तात्रय रामकृष्ण चव्हाण आमचे मित्र यांच्या भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेला आहात. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, माजी चेअरमन, सहकार सोसायटीचे सर्व सभासद, संचालक, त्यानंतर आजी माजी शिवसैनिक, तसेच देशात सैन्य दलामध्ये कार्यशील असणारे आजी माजी सर्व अधिकारी, तसेच गावातील सर्व उपस्थित नागरिक, वीरपत्नी आमच्या भगिनी मंगलताई वलटे, नुकतंच तळेगावमुळे देवस्थानचे सर्वा, तसेच नुकतीच त्यांची संत म्हणून पदवी बहाल झालेले आदरणीय गुरुवर्य दादा महाराज ठुपके, कोपरगाव वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय शरद गुजर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. खरं तर भारतीय सैन्य दलामध्ये भरती होऊन देशाची सेवा करायला मिळणं ही एक कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आणि ती आमच्या गावातील आमचे मित्र दत्तूभाऊंना त्या ठिकाणी ती संधी मिळाली ही एक आमच्यासाठी एक अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि ज्याप्रमाणे आज रोजी आपण सर्वजण दत्तूभाऊंचा हा जो काही सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत, तसेच सत्कार सोहळ्यासाठी जे काही आपण गोड शब्द सुमनांनी पुष्पगुच्छांनी त्यांचं स्वागत करत आहोत, तर तितकाच वाटा आदरणीय चव्हाण वहिनींचा देखील आहे.
कारण सांगायचं झालं तर दत्तूभाऊ वर्षानुवर्षे सुमारे 17 वर्षे त्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये सेवा दिलेली असून त्या ठिकाणी ते आज रोजी आपल्या मायभूमीमध्ये परतलेले आहेत. परंतु 17 वर्षाच्या कालखंडामध्ये आपली धर्मपत्नी त्या ठिकाणी आजपर्यंत आपल्या कुटुंबाची जी काही दररोजची उपजीविका असेल किंवा कुटुंबाचा जो काही गाडा असेल तो नियमितपणे त्या ठिकाणी पेलवत किंवा अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी कुटुंब व्यवस्था या ठिकाणी टिकवून या ठिकाणी आजपर्यंत त्या ठिकाणी त्या राहिलेल्या आहेत आणि आज देखील त्या या ठिकाणी स्टेजवर बसलेल्या आहेत. म्हणून मी आज रोजी दोघांचे या ठिकाणी आभार मानतो आणि दत्तू भाऊंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी माझ्या वतीनं तसेच आमच्या साई वीरभद्र युवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. या ठिकाणी बेळापूर गावचे भूमिपुत्र असलेले आणि प्रख्यात कायदेतज्ञ आदरणीय शरजी गुजर साहेब, ॲडव्होकेट शरजी गुजर साहेब आपणास नम्र निवेदित करतो की आपण देखील आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. शरजी गुजर. दत्तात्रय रामकृष्ण चव्हाण हे भारतीय सेनेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण गोदेगाव परिसरातील सर्व नागरिक उपस्थित राहिला त्याबद्दल मी गुजर परिवारातर्फे आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आता सर्व वक्ते बोललेले आहेत, बोलण्यासारखं काही नाही, परंतु आपल्याला आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलात हाच आमच्या कुटुंबासाठी व मोरे कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे. जाधव कुटुंबासाठी आनंदाचा क्षण आहे. आपण दत्तूभाऊच्या सेवाकृतीसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या कोपरगाव वकील संघातर्फे त्यांना पुढे भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व थांबतो. वेळेचं अतिशय तंतोतंत पालन आपण केलंच साहेब. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजात आपण काहीतरी देणं लागतो आणि म्हणून तो समाज देखील अशा कार्य करतो तो आणि व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि म्हणूनच या ठिकाणी काही अतिथींनी या ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेबांचा सत्कार करण्याचं आयोजन केलेलं आहे. चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं आदरणीय चव्हाण साहेबांचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय भाऊसाहेबजी चव्हाण आणि त्याचप्रमाणे भाऊसाहेबजी चव्हाण साहेब आपल्या वतीने या ठिकाणी हा पारिवारिक सत्कार होतो आहे. व्यवसायाच्या निमित्ताने पडेगावमध्ये स्थिर असलेले आणि उद्योग व्यवसायामध्ये अग्रेसर असलेले चव्हाण परिवार, वारकरी सांप्रदायिक ज्यांना पार्श्वभूमी आहे त्या आदरणीय चव्हाण साहेबांच्या हस्ते तो सत्कार होतो आहे. अनिलजी शिरसाट साहेब यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्कार झाल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थ असलेले सुदाम कारभारी पाटील कोळसे आपला देखील मी नम्र निवेदित करतो की आपण देखील या ठिकाणी चव्हाण दाम्पत्याचा सत्कार करायचा आहे. सुदाम कारभारी पाटील कोळसे त्यानंतर प्रकाश बाजीराव पाटील शिंदे आपला देखील आमंत्रित करतो की आपण देखील या ठिकाणी चव्हाण दाम्पत्याचा सत्कार करायचा आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गोदेगावचं भूषण असलेले सैराम तुकाराम पाटील कोळसे आपणास देखील या ठिकाणी नम्र निवेदित करतो
की आपण देखील या ठिकाणी चव्हाण दाम्पत्याचा सत्कार करायचा आहे. आदरणीय भाऊसाहेब रामरावजी पाटील, भाऊसाहेब रामरावजी भुकरे पाटील, आपणास देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी चव्हाण दाम्पत्याचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी बाबुरावजी रांगोली साहेब, आपला देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी चव्हाण दाम्पत्याचा सत्कार करायचा आहे. वीर मातेचा वीरपती मुख्य या ठिकाणी आणि चव्हाणांचा देखील सत्कार करायचा आहे. या ठिकाणी बाबासाहेबजी शिरसाट, बाबासाहेबजी शिरसाट, एक सर्व्हिसमन असोसिएशन यांचा देखील या ठिकाणी हक्काचा सत्कार आहे. आणि म्हणून एक सर्व्हिसमन असोसिएशनच्या कोपरगाव तालुका सर्व सदस्य बसलेले, सर्व माजी जवान, पाठीमागच्या बाजूला बसलेले आपण देखील आपला सर्व एक सर्व्हिसमन असोसिएशनला विनंती करण्यात येत आहे की आपण देखील आपल्या बांधवाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. खास करून छत्रपती संभाजीनगरवरून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रीकांतजी गोरे साहेब, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या सत्कार करायचा आहे. पाठीमागच्या बाजूला कार्यक्रम सुंदर आहे. कार्यक्रम शेवटच्या सत्रामध्ये आहे, आपण उठू नका. सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की आपण सर्व शून्य आहात. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचं समर्पण होणार आहे, सांगता होणार आहे. पका ओ पका भाऊ इकडे होय, आपण सर्वांनी या मंडपामध्ये बसायचं आहे. त्यांना इकडे राष्ट्रगीताने या भव्य दिव्य कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आपल्या नाही शेवटच्या कार्यक्रमामध्ये आपण शेवटच्या सत्रामध्ये हा कार्यक्रम आहे. आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी 10-5 मिनिटांमध्ये कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं होणार आहे. एका जवानाच्या कार्यक्रमाप्रती आपण उपस्थित आहात म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी थांबायचं आहे 10 मिनिटांमध्ये. या ठिकाणी दादा महाराज गुप्ते यांच्याही वतीने या ठिकाणी चव्हाण दाम्पत्याचा सत्कार होतो आहे. सर्वांनी खाली बसायचं आहे. मंडपामध्ये येऊन बसा. सर्व विनंती करतो की आपण मंडपामध्ये येऊन बसायचं आहे. 10 मिनिटांमध्ये कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आपला सर्वांना तर नेहमीच कार्यक्रमाच्या निमित्ताने घाईगडबड असते. या सुंदर अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी याची साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी खाली बसायचं आहे. 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि ती देखील राष्ट्रगीताला होणार आहे, लक्षात असू द्या. सर्वांनी खाली बसायचंय. महत्वाचं आणि आवर्जून सांगावंसं वाटतं की पुरुषांच्या बरोबरीनं या ठिकाणी या देशामधील महिला देखील शिक्षणाच्या माध्यमामधून प्रगतशील आहेत. देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत आपल्या देशातल्या महिलेनं आणि देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंत आपल्या देशातल्या महिलेनं उडी मारलेली आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून या ठिकाणी चव्हाण कुटुंबियांची भाजी असलेली आणि नुकतीच जेल पोलीस म्हणून नियुक्त झालेली या ठिकाणी सर्वांगी
शुभांगीताई सुदामराव झिगे यांची चव्हाण कुटुंबाची भाषा असलेली इथे देखील या ठिकाणी जेल पोलीस मध्ये नियुक्ती झालेली आहे. संभाजीनगर या ठिकाणी जेल पोलीस मध्ये नियुक्ती झालेली आहे आणि म्हणून आदरणीय शुभांगीताईचे या ठिकाणी चव्हाण कुटुंबाच्या वतीने देखील भव्य दिव्य असा सत्कार होतो आहे. शुभांगीताई हे आपला आमंत्रित करण्यात येत आहे की आपण देखील या व्यासपीठाकडे यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी चव्हाण कुटुंबाच्या वतीनं मामा परिवाराच्या वतीनं आजोळामध्ये आपला सत्कार होतो आहे. शुभांगीताई घिगे यांचा सत्कार होऊ द्या. व्यासपीठावरती इतरांनी जर सत्कार झालेले असतील तर आपण मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर थोडं खाली यायचं आहे. चव्हाण कुटुंबियांची भाजी पर्यायाने गावची भाजी असलेले छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जेल पोलीस यांची नियुक्ती झालेली आहे. त्या सन्माननीय शुभांगीताई घिगे यांचा चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं सत्कार होतो आहे. या ठिकाणी तालुका माजी सैनिक असोसिएशनचा देखील या ठिकाणी चव्हाण कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतो आहे. आपण सर्व या ठिकाणी सर्व सदस्यांना मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. सर्व माजी सैनिक आपण सर्व आपल्या सर्वांचा या ठिकाणी चव्हाण कुटुंबाच्या वतीने देखील सत्कार होतो आहे. दादा महाराज तुमचा आपला विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी चव्हाण साहेबांचा सत्कार करायचा आहे. सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी कार्यक्रम अंतिम टप्प्यामध्ये आहे. कुठल्याही क्षणी कार्यक्रमाची राष्ट्रपती गीताने सांगताना दादा महाराज तुमचे आपला विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी चव्हाण साहेबांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तालुका माजी सैनिक असोसिएशनचे सन्माननीय युवराजी गांगुळे साहेब, या ठिकाणी अवनी टोरपे, देवीदासजी गवांदे, कोळपकर आणि जाधव साहेब, आपला विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी चव्हाण कुटुंबाचा सत्कार घ्यायचा आहे. आपला देखील या ठिकाणी सत्काराचं नियोजन केलेलं आहे. युवराजी गांगुळे साहेब, माऊली तोरपे, त्याचप्रमाणे देविकाजी गवांदे, कोळपकर साहेब आणि जाधव साहेब, आपणास विनंती आहे की आपण हा घरचा सत्कार स्वीकारायचा आहे. ज्यांनी आयुष्याची 17 वर्ष खांद्याला खांदा लावून देशाच्या विविध सीमावर्ती भागामध्ये काम केलं आणि रिटायरमेंट कार्यक्रमामध्ये ज्यांची आमूलाग्र उपस्थिती आहे, सर्व असे तालुका माजी सैनिक असोसिएशनच्या सर्व परिवाराचं देखील मी या ठिकाणी कोपरे साहेब, आपल्या सर्व परिवाराचं देखील मी या ठिकाणी माजी सैनिक परिवाराचं, चव्हाण परिवाराच्या वतीनं, गजगाव परिवाराच्या वतीनं देखील या ठिकाणी स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनेक उन्हाळे पावसाळे खात ज्यांनी नाबाद 100 पार केले आणि राष्ट्रभावनेप्रती ज्या संघटनेने स्वतःला समर्पित केलं, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील या ठिकाणी योगायोगाने 100 झालेली आहे. त्या संघटनेने देखील 100 पार केलेले आहे आणि म्हणून या संघटनेच्या शताब्दी काळामध्ये आता हा सुवर्ण असा काळ कार्यक्रम येतो आहे आणि म्हणून RSSच्या जवानांचं देखील या ठिकाणी देशाप्रती असलेल्या योगदानाप्रत्यर्थ त्यांचं देखील या ठिकाणी चव्हाण परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये राष्ट्रगीताला सुरुवात होत आहे. आपल्या सर्व पुढे बसा. जो इन करनी यार भी
फान के चक्कर छोटे फिजिकल पे ध्यान दिया वो मन्ने को जिंदगी मारने थे और बाकी सबने जान दिया बाप मेरा जमींदार करे दिन और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा बाप मेरा जमींदार करे दिन और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा उनने बेलक सुखी रोटी खाई बेलक सुखी रोटी खाई पर मेरी करा दी 12वीं वो मैंने बचपन में था गोद लिया मैंने ज्वाइन कर दिया मैंने बचपन में था गोद लिया मैंने ज्वाइन कर दिया चक्कर छोटे फोन फान के चक्कर छोटे फिजिकल पे ध्यान दिया वो मैंने मारने थे और बाकी सबने जान दिया बाप मेरा जमींदार करे और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा बाप मेरा जमींदार करे दिन और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा उनने बेलक सुखी रोटी खाई बेलक सुखी रोटी खाई पर मेरी करा दी 12वीं वो मैंने बचपन में था गोद लिया मैंने ज्वाइन कर दिया बचपन में था गोद लिया मैंने ज्वाइन कर दिया मैंने ज्वाइन करनी आर्मी ज्वाइन करनी मेरा खून उबाले मार था मैंने ज्वाइन करनी आर्मी ज्वाइन करनी आर्मी फोन फान के चक्कर छोटे फोन फान के चक्कर छोटे फिजिकल पे ध्यान दिया वो मैंने को जिंदगी मारने थे और बाकी सबने जान दिया बाप मेरा जमींदार करे दिन और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा बाप मेरा जमींदार करे दिन और रात एक करा 4 लाख भर्ती के मांगे किला भी था गहना धरा